संक्रांतीचं हळदी कुंकू करायचं आहे. वाणामध्ये कोणती वस्तू द्यायची की जी सगळ्या त्यांच्या उपयोगात पडेल अशी वस्तू काहीतरी मला द्यायची होती. तीच मी घेऊन आलेली आहे. सर्वांचं स्वागत करते छोट्याशा मिनी ब्लॉगमध्ये. इथं बाहेरगावी फिरायला गेलो होतो ना, तर संक्रांतीच्या दिवशीच आम्ही घरी आलो होतो रात्री. तर इथं माझं वाण द्यायचं पण बाकी होतं. तर इथं मग वाण देण्यासाठी करे घेऊन आलेले होते. आम्ही कऱ्यामध्येच वाण देत असतो. एका साईडनं वाणाचं साहित्यसुद्धा बनवून ठेवलेलं होतं. तिळगुळ बनवायचा होता. बऱ्याचशा अशा काही गोष्टी ना तर त्या करायच्या होत्या. आज मला हळदी कुंकू पण करायचं आहे. गल्लीतल्या सगळ्या ताईंना मी तसं सांगून आलेली आहे. तर इथं मला छान अशी देवपूजा करायची होती. म्हणजे वाण देऊन द्यायचं होतं देवाला, तुळशी मातेला. ते सगळं करून घेतलं. तिळगुळ बनवून घेतलेलं आहे. कारण संक्रांतीचं हळदी कुंकू म्हटलं की त्यामध्ये तिळगुळ येतोच. तर इथं मी तिळगुळ बनवून ठेवलेलं आहे आणि छान अशी माझी तयारी करून घेतलेली होती हळदी कुंकासाठी. तर इथं मी सगळ्या ताईंना पिण्यासाठी मसाला दूध बनवलेलं होतं. नाश्ता ठेवायचा होता पण तेवढा वेळ नव्हता आणि बाहेर गावून फिरून आल्याच्यानंतर थोडंसं थकल्यासारखं पण झालेलं होतं. त्याच्यामुळं मग मी मसाला दूध बनवला, तिळगुळ बनवून घेतलेला आहे. त्याच्यामध्ये शोप सुपारीसुद्धा काढून घेतलेली आहे. इथं माझ्याकडे छोटासा ट्रे आहे. त्याच्यामध्ये असे 2 बाऊल आहे. तर एका बाऊलमध्ये ना तिळगुळ काढलं, एका बाऊलमध्ये शोप सुपारी ठेवली. त्याच्यानंतर इथं माझ्याकडे हा करंडा आहे ना, तर खूप सुंदर असा करंडा आहे. तर त्याच्यामध्ये ना हळदी कुंकू काढून घेतलेले आहे सगळ्या ताईंना लावण्यासाठी. त्याच्यानंतर गजरा लावायचा बाकी होता. तर इथं मग मी गजरासुद्धा लावून घेतलेला आहे. छोटीशी अशी तयारी करून घेतलेली आहे. म्हणजे छोटंसं असं समोर आहे ना डेकोरेशन केलेलं आहे. ह्याचे शॉर्ट व्हिडिओ आहे ना, तर मी ते अपलोड केलेले आहे. तर सगळ्या ताईंना वाणामध्ये देण्यासाठी ना इथं मी असे छोटे छोटे भरण्या आणलेल्या होत्या की त्यामध्ये आपण लोणचं ठेवू शकतो, मीठ ठेवू शकतो. अशी काहीतरी उपयोगात पडणारी वस्तू मला घेऊन यायची होती. तर तीच वस्तू मग मी आणलेली आहे. अशी वस्तू मला घेऊन यायची होती की ती कुठंतरी किचनमध्ये उपयोगात पडेल. तर इथं मग मी अशा प्रकारचे ह्या भरण्या आणलेल्या आहे. त्याच्यामध्ये 1 डझन अशा आणलेल्या आहे आणि 6 भरणे ना म्हणजे अर्धा डझन तर ह्या प्रकारच्या आणलेल्या आहे. अशा 2 प्रकारच्या भरण्या घेऊन आलेले आहे. कशी वाटली मी केलेली खरेदी किंवा ही वस्तू जी मी वाणात दिली ती खरंच चांगली का हे मला तुम्ही नक्की कमेंट करून सांगा. मग सगळ्या ताई आल्या. जेवढ्या ताईंना मी बोलवलेलं होतं ना तर त्या सगळ्या ताई आल्या. सगळ्या ताईंना हळदी कुंकू लावलं, तिळगुळ दिला. त्याच्यानंतर जे मसाला दूध बनवलेलं होतं ते सगळ्यांना दिलं. सगळ्यांना मसाला दूध खूप आवडलं. खूप छान झालं म्हणे मसाला दूध. तर अशा पद्धतीनं मी उपयोगात पडणारी वस्तू घेऊन आलेली आहे ना, अशा पद्धतीने मी संक्रांतीचं हळदी कुंकू केलेले. कसं वाटलं हे व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा. गल्लीतच एका ताईकडे परत हळदी कुंकू होतं. मग मी तिथं पण हळदी कुंकाला गेले. तर छान अशी रांगोळ टाकलेली होती. कसा वाटला हा व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ आणि सगळ्यांना बाय.